श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे, कोणी करावे, किती दिवस करावे, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वामी चरित्र सारामृत पारायण तुम्हाला करायचे आहे, पण तुम्हाला माहीत नाही. त्यासाठी काय नियम पाळावे, संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी चरित्र सारामृत पारायण केल्याने तुमचे लग्न होत नसेल तर लग्न होते, मुलं होत नसतील तर मुले होतात, नोकरी लागत नसेल नोकरी लागते, मानसिक त्रास कमी होतो, तुमच्यावरती कर्ज असेल तर पूर्णपणे कर्ज कमी होते, तुमचे स्वतःचे घर होत नसेल तर स्वतःचे घर होते. तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण किती वेळा करावे, किती दिवस करावे, तुम्ही 108 दिवस करू शकताय, तुम्ही 41 दिवस करू शकताय किंवा तुम्ही 21 दिवसही करू शकताय. तुम्हाला संकल्प करायचा आहे, गुरुवारपासून चालू करायचा आहे. रोज 3 अध्याय किंवा 7 अध्याय किंवा 1 ते 21 अध्याय तुम्ही करू शकता. पण स्वामी चरित्र पारायण करत असताना तुम्ही पूर्णपणे मांसाहार करायचा नाही. ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही, कारण तुम्ही मुलासाठी करत आहात. तर तुम्हाला गोमूत्र शिंपडून आंघोळ करून स्वच्छ पारायण करायचे आहे. पण तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही. तुम्हाला कोणत्या कारणाने गावाकडे जायचं असेल, लग्न असेल, काहीही असेल तर तुम्ही खंड पडू द्यायचा नाही. तुम्ही जिथे चालू केलं आहे पारायण, तुम्हाला तिथेच शेवटपर्यंत पारायण करायचं आहे. तुम्हाला दुसरीकडे कुठेही पारायण करायचं नाही आणि तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी जेवण करायचं नाही. जोपर्यंत तुम्ही पारायण करत आहात तोपर्यंत तुम्हाला कुठेही जेवण करायचं नाही आणि तुम्हाला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. पारायण करताय तुम्ही तोपर्यंत तुम्हाला भरपूर काही अडचणी येतात, तरीही तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे, खंड पडू द्यायचा नाही. पारायण करत असतावेळेस तुम्हाला भरपूर काही अडचणी येतात, घरामध्ये खूप संकट येतात, तरीही तुम्ही समजून जायचं आहे की जे काही आहे ते तुम्हाला स्वामी भरपूर काही पुढे चांगले दिवस तुम्हाला देणार आहेत. त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे स्वामींची सेवा करायची आहे, कोणालाही वाईट बोलायचं नाही. तुम्हाला रोज तारक मंत्र करायचा आहे. रोज स्वामींची सेवा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला स्वामींचा रोज जप करायचा आहे. स्वामी तुम्हाला भरपूर काही देणार आहेत हे तुम्हाला समजून जायचं आहे आणि स्वामींवरती पूर्णपणे तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये स्वामी तुम्हाला भरपूर काही शिकवून जातात, तुम्हाला सर्व काही समजतं. तर तुम्ही समजून जायचं आहे की जे काही होत आहे जीवनामध्ये ते सगळं स्वामीच घडवून आणत आहेत. पण तरीही तुम्हाला सेवा चालू ठेवायची आहे. तुम्हाला सेवेमध्ये कोणताही खंड पडू द्यायचा नाही आणि स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे. स्वामी भरपूर काही देऊन जातात. स्वामी महाराज आपण जे काही सेवा करतो ते कधीही ठेवून घेत नाहीत, ते तुम्हाला सर्व काही परत देतात. तुम्ही समजून जायचं आहे की स्वामी महाराज माझ्यासाठी भरपूर काही देणार आहेत. भरपूर तुमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत खूप काही अडचणी आल्या असतील, संकट आली असतील, तर इथून पुढे स्वामी तुम्हाला खूप काही आनंदी ठेवणार आहेत हे समजून जायचं आहे. आणि तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे. तर तुम्ही 108 दिवस केले तर हे पारायण खूप प्रभावी ठरते. तर श्री स्वामी समर्थ.